मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन बघ ना, यांचं काय चाललंय, खूप धावपळ सुरू झाली, आपली सायली ठीक तर असेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी विचारतो. तेवढ्यातच डॉक्टर आता बाहेर येतात. अर्जुन विचारतो, काय झालं, सायली स्टेबल आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही हो, तुमच्या पेशंटची तब्येत अचानक अनस्टेबल झाली, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय. त्यावरती अर्जुन आणि घरातील सर्वजण खूपच घाबरतात आणि विचारतात, मग तुम्ही काय करताय. त्यावरती डॉक्टर म्हणतात, हे पहा, हा अजूनही ब्लड मिळालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा धीर ठेवावाच लागेल. आता अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो, हे पहा डॉक्टर, जर माझ्या बायकोला काही झालं ना, असं म्हणून तो त्यांच्याकडे बोट करून बोलतो. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, जरा शांत राहा. आता अर्जुन जरा शांत राहतो आणि म्हणतो, मला सायलीला पाहायचंय, मी आता आतमध्ये जातोच, असं म्हणून तो आतमध्ये जायला निघतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तुझं काय चाललंय, जरा थांब ना. नंतर अर्जुन आता वैतागूनच बाप्पासमोर जातो आणि म्हणतो, मी लहानपणापासून ऐकत आलोय बाप्पा, की तू नेहमी सत्याच्या पाठीमागे उभा राहतोस आणि आपल्या भक्ताची मदत करतोस. मग तू सायलीला आज एकटं का सोडलंस. मी जेव्हापासून तिला ओळखतोय बघतोय तेव्हापासून ती तुझ्यासाठी खूप काही करते आणि ती माणसामध्ये देव सुद्धा पाहते. आणि बाप्पा, आता तुला तिला मदत करावीच लागेल, कारण ती तुझ्यासाठी खरंच खूप काही करतीये आणि तिच्यासारखी भक्ती कुणीही करू शकत नाही. परंतु सायलीसारखी मनाने एकदम निर्मळ, तिच्यासारखी स्वच्छ भक्ती करणारी मुलगी बनवलीच नाहीये. मग तू स्वतःच निर्माण केलेल्या एवढ्या चांगल्या आणि निर्मळ मनाच्या मुलीला असं जाऊ देऊ नको बाप्पा. आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीही मागितलेलं नाही, पण हात जोडून मी तुझ्याकडे एकच प्रार्थना करतोय, एकच मागणं मागतोय, माझ्या सायलीला वाचव बाप्पा. ती अगदी चालत आणि हसत आमच्याबरोबर घरी येऊ दे, मग मी बघेल की सायली म्हणते तसं नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतोस की नाही. तर इकडे प्रतिमा रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आता नर्स येते आणि म्हणते, तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि आमच्या पेशंटबरोबर मॅच देखील होतोय, तुम्ही ब्लड डोनेट करणार ना. तेव्हा प्रतिमा हसूनच हो असं म्हणते. तेव्हा आता नर्सला देखील आनंद होतो. दुसरीकडे डॉक्टर ह्या अश्विनला म्हणत असतात, खरंच तुमच्या वहिनीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, आपल्याला काहीतरी करायला हवं, अजूनही ब्लड आपल्याला मिळालेलं नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, तुम्ही काहीही करा डॉक्टर, परंतु माझ्या वहिनीला काहीही होता कामा नाही. तेवढ्यातच ती नर्स देखील तेथे येते आणि म्हणते, एक गुड न्यूज आहे, आपल्या इथे जी मगाशी पेशंट आली होती ना, त्यांचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे, आपल्याला ब्लड देण्यासाठीही तयार आहे. तेव्हा अश्विनचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो म्हणतो, ही गुड न्यूज मला आता घरच्यांना सांगायला हवी, त्याचबरोबर त्या बाईंना जाऊन सुद्धा भेटायला हवं. त्या बाई कुठे आहेत. तेव्हा नर्स म्हणतात, त्या बाई आहेत त्या रूममध्ये. तर अश्विन आता तिकडे जायला निघतो प्रतिमाकडे. तेवढ्यातच डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात, त्या बाईंना मी पुढची प्रोसिजर समजावून सांगतो, तुम्ही तुमच्या घरच्यांना ही गुड न्यूज द्या. तेव्हा अश्विन आता ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच घरच्यांकडे जायला निघतो. इकडे अर्जुन अजूनही बाप्पासमोर हात जोडून उभा असतो. तर इकडे रविराज आता फोन करून सगळीकडे ओ निगेटिव्ह ब्लड कुठे मिळतं का याची चौकशी सुरू करतो. ते कुठेच मिळत नाही. तर चैतन्य अगदी रडवेला होतो आणि म्हणतो, मावशी, मला काहीच पॉझिटिव्ह पुढे दिसत नाहीये. प्रताप म्हणतो, सगळं काही ठीक होईल. कुसुम आता लगेच अर्जुनकडे जायला निघते. तेवढ्यातच अश्विन आता तेथे येतो आणि म्हणतो, सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे, आपल्या सायली वहिनींसाठी ब्लड मिळालं आहे. एक बाई आल्या होत्या, त्यांनी ते ब्लड दिलं, त्यांचा ब्लड ग्रुप सायली वहिनींशी मॅच होतोय. तेव्हा आता सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा कल्पना म्हणते, मला त्या बाईंना भेटायचंय अश्विन, असं म्हणून ती तेथून जायला निघते. आता प्रियाचा मनातल्या मनात जळफळाट होऊ लागतो. तेव्हा ती म्हणते, असं रेअर ब्लड ग्रुप असणारी कोणती ती बाई असेल आणि इथे कशी कट बनली नेमकी, असं म्हणून आता ती विचार करत असते. तेवढ्यातच तिला साक्षीचा फोन येतो. तेव्हा ती विचारते, काय ग प्रिया, ती सायली मेली की नाही. त्यावरती प्रिया जरा मागे जाते आणि म्हणते, काय, मला वाटलंच होतं हे सगळं तुझ्या अण्णांनी केलं असेल. तेव्हा साक्षी म्हणते, मी अण्णांना खूप वेळा सांगितलंय हा खून खराबा बंद करा, परंतु त्यांना माझं ऐकायचंच नाही, तर मी काय करू, असं म्हणून ती भयंकर चिडते आणि म्हणते, आता त्या अर्जुनच्या शेपटीवर पाय पडला आहे, आता तो चवताळून उठेल आणि आपल्यापर्यंत येईल, तेव्हा आपण म्हणजे, असं प्रिया विचारते, कारण मी तर तुमच्या या प्लॅनमध्ये सहभागी नव्हतेच. त्यावरती आता साक्षी म्हणते, काय म्हणालीस तू. अगं, तुझ्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या अर्जुनला जास्त वेळ लागणार नाही, असं म्हणून आता ती खूप टेन्शनमध्ये येते. तर आता प्रियाला देखील काही सुचत नाही.
तर इकडे कुसुम आता अर्जुनला शोधत असते. इकडे अर्जुन हा बाप्पासमोर बसलेला असतो. तो म्हणतो सायलीवर ज्या कोणी अटॅक केलाय ना त्याला मी अजिबात सोडणार नाहीये. त्याला मी शोधून काढणारच. एकदा का माझी सायली फक्त बरी होऊ दे मग मी बघतोच. तर इकडे नर्स ही प्रतिमाला म्हणते की आता तुम्हाला रक्त द्यायचं आहे. तेव्हा प्रतिमा ठीक आहे असं म्हणते. इकडे पूर्णाजी हा जप करत असतात. तेवढ्यातच विमला तेथे येत म्हणते की पूर्णाई अहो आपल्या सायलीताईंना रक्त मिळालं. तेव्हा पूर्णाजींना खूप आनंद होतो. त्या म्हणतात जगात देव आहे विमला. तर आता अस्मिताचा जरा जळफळाट होतो. ती म्हणते पण सायलीला तर रक्त मिळत नव्हतं ना. त्यावरती पूर्णाजी म्हणतात नव्हतं मिळत पण गेल्या जन्मीचं नक्की काहीतरी ऋणानुबंध असेल त्या बाईशी म्हणूनच ते रक्त मिळालं. इकडे प्रतिमा ही आपल्या रक्त सायलीसाठी डोनेट करत असते. दुसरीकडे विमला आता पूर्णाजींना म्हणते पूर्णाई सायलीसाठी तुमचा जीव किती वर खाली होत होता हे मी पाहिलंय. आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच अस्मिता म्हणते विमला गप्प बस नको जास्त कौतुक माझ्यासाठी पटकन दूध घेऊन ये. तेव्हा पूर्णाजींना आता राग येतो. तेव्हा त्या अस्मिताला म्हणतात तू स्वतः जा आणि दूध घे. तेव्हा आता अस्मिता रागातच तेथून उठते. इकडे चैतन्य अर्जुनला शोधत असतो. तो म्हणतो अजूनही अर्जुनला समजलं नसेल की सायलीला डोनर मिळाला आहे. तर इकडे कुसुम ही अर्जुनकडे येते आणि म्हणते अर्जुन सुभेदार माझ्या सायलीची जी अवस्था झाली आहे ना तुमच्यामुळे त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ नाही करू शकत. तर आता कुसुम खूप चिडलेली असते. अर्जुन म्हणतो माझ्यामुळे काय झाले. तेव्हा कुसुम म्हणते की तुम्ही मला एक वचन दिलं होतं की सायलीची पूर्णपणे काळजी घेईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जेव्हा केलं होतं ना तेव्हा. पण आता काय होऊन बसलं. अर्जुन सुभेदार जे कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं नव्हतं ते सगळं काही सायलीने केलं. प्रेमाने नाती जपली माणसं जोडली आणि त्याचबरोबर कुणाचं दुखलं खुपलं तर त्यावर प्रेमाने फुंकर मारली. पण तू काय केलं तिच्यासाठी. तू तर कॉन्ट्रॅक्टमध्ये जे लिहिलं होतं ना एकही वचन पाळलं नाही. अरे जेव्हा तू किडनॅप झाला होतास ना तेव्हा सुद्धा जीवाची पर्वा न करता तिने तुझा जीव वाचवला. तेव्हा अर्जुनला आता सर्व गोष्टी आठवू लागतात. अजून एक गोष्ट तुझी चिडचिड त्याचबरोबर तुझ्या आजीचा तो राग हे सगळं काही तिने सहन केलं. तिने तुझ्यासाठी खूप काही केलं. आता तिच्यासाठी काहीतरी करायची वेळ आली आहे. अर्जुन सुभेदार बघ तू काहीतरी हालचाल कर. तिचा जीव धोक्यात आहे नाहीतर आयुष्यभर मी तुला श्वास घेऊ देणार नाही असं म्हणून कुसुमताई रागातच तेथून जाते. इकडे डॉक्टर आता ऑपरेशन थिएटरमध्ये चाललेले असतात. कल्पना त्यांना विचारते सायली ठीक होईल ना आता. तेव्हा आमचं आम्हाला काम करू द्यात असं म्हणून डॉक्टर हे तेथून जातात. तर आता कल्पना विचार करत बसते. तर प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की ही चिवट सायली अजून मरत कशी नाही. जर आता ती जिवंत राहिली तर आम्हा सर्वांची वाट लागणारच. तितक्यातच कुसुमताई तेथे येते. कल्पना तिला गुड न्यूज सांगते की सायलीला रक्त मिळालं आहे. तेव्हा कुसुमला खूप आनंद होतो. तर इकडे सायलीचं आतमध्ये ऑपरेशन सुरू असतं. अश्विन आता थोडा घाबरलेला असतो कारण सायलीचे पल्स रेट जरा कमी जास्त होत असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात पटकन इंजेक्शन द्या सिस्टर. तेव्हा सिस्टर आता त्यांच्या सूचनेप्रमाणे सर्व काही काम करत असतात. तर इकडे सायली आता जोराचा श्वास घेत असते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीच्या काळजीने अगदी व्याकुळ झालेला असतो. आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमा बाहेर चाललेली असते. समोरून येत असलेल्या रविराजला कल्पनाला ती पाहते. तर ती त्यांच्याकडे पाहतच राहते. तिला आता धक्काच बसतो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीकडे येतो. सायली आता शुद्धीवर आलेली असते. अर्जुन सायली दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.